आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। महायुती सरकारची लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी हायजॅक करू पाहते का असा सवाल उपस्थित होतोय। याचं महाविकास आघाडी सरकार आलं की लाडकी बहीण योजनेला चांगलं स्वरूप देऊ असं वक्तव्याचं जयंत पाटील यांनी केलंय आणि त्यामुळे या चर्चांना उधाण आलंय। तर महाविकास आघाडी सरकार येईल तेव्हा योजनेत सुधारणा करत आणखी 1500 रुपये वाढ होईल असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। एकीकडे महाविकास आघाडी सरकार हे येत्या काळात येणार आणि मग आम्ही ही योजना आणखीन चांगल्या पद्धतीने राबवू असं म्हणत जयंत पाटलांनी हवा केली आहे। तर दुसरीकडे आम्ही या योजनेतल्या रकमेमध्ये आणखी वाढ करू असं सुचवू पाहतायत संजय राऊत। मात्र दुसरीकडे आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणावरून एकमेकांवरती टीकेची झोड ही आधी उठली आहे। जाहीर केली आणि आता हे जास्तीत जास्त पैसे वाटप करण्याचं धोरण सरकारने अनुसरलेलं आहे। हे तात्पुरतं धोरण आहे। त्याला योग्य लॉंग टर्म धोरण करून त्या भगिनींना चांगल्या पद्धतीनं हे पैसे देण्याचं काम व्यवस्थितपणाने केलं पाहिजे। पण हे या सरकारला करता येत नाही। त्यामुळे प्रत्येक वेळेला ते वेगवेगळे अटी शर्ती कमी जास्त करण्याचं काम करतायत। आता ते काहीच होत नाही म्हटल्यावर मग जिल्हा स्तरावर हे अधिकार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आता शेवटी याच्यातून निवडणुकीपर्यंतच पैसे वाटायचे आहेत अशी मानसिकता यांची आहे। नवी सरकार येईल त्यावेळी आम्हाला ह्या योजनेला अधिक चांगलं स्वरूप द्यायला लागेल की आम्हाला विकत घेण्याची माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ घ्यावा। पण जेव्हा आमचं सरकारी जेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल। 1500 रुपयात घर चालतं काय आणि घर चालून दाखवावं। एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर